नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळांनो, आजचा माझा हा क्षण मी खास तुमच्यासाठी अर्पण करत आहे. कारण तुम्ही माझ्यासाठी तो हिरा आहात जो सर्वांना ओळखता येत नाही. मी पाहिले आहे की तुमच्यामध्ये अशा गोष्टी लढलेल्या आहेत ज्या कोणीही ओळखू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये ती ताकद नाही. आज तुम्हाला त्या गोष्टी मी स्वतः दाखवत आहे. मी तुला कधीच माफ करणार नाही असे विचार करणे तुम्ही आता थांबवा आणि तुम्ही माझ्याकडे येऊन तुमच्या चुकांबद्दल क्षमा मागा. मला तुमच्या हृदयात शोधा, तुमच्या आजूबाजूला शोधा. मी तुम्हाला नक्कीच दिसेल. तुमचा विश्वास असेल तर स्वामी आई मला क्षमा करा असे कमेंट करा आणि स्वामी आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज रहा. देव तुम्हाला म्हणत आहे की तुमची हीच वेळ आहे जिथे सर्व काही तुमच्यासाठी बदलणार आहे. तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे एक छान योजना आणि खुल्या संधी दारामधून पाऊल टाकत येत आहे, जी तुमच्यासाठी नवीन दिवस आणि वाईट काळातून तुम्हाला मुक्त करतील आणि तुम्हाला नव्या जीवनामध्ये जगण्यासाठी पराभूत किंवा संकटापासून दूर करतील. ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलात त्यांच्यासाठी हा वेळ नक्कीच मोलाचा ठरेल. कोणतेही काम सुरू करण्यास जर तुम्ही जास्त वेळ घातला असेल तर ते काम तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. कारण तुम्ही विचार करण्यात वेळ वाया न घालवता जे पाहिजे त्या गोष्टी सत्यात उतरण्यासाठी लगेच प्रयत्न करा. वेळ हा मौल्यवान आहे, त्याची किंमत करा. ते आज आणि उद्या या क्षणामध्ये घालवू नका. जिंकण्यासाठी सिद्ध आणि यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छा ठेवा. विजय हा तुमचाच आहे आणि विजय मिळवण्यासाठी तुमच्यासाठी गुरुकिल्ली आहे ती तुम्ही आयुष्यात वेळ न वाया घालवणे. तुमच्यासाठी थांबत काहीच नाही ते तुम्ही ओळखून घ्या. चालत राहा. कारण हे जग तुम्ही काहीही केले आणि कितीही गोष्टीत तुमचे मन गुंतवून ठेवलेत तर त्यामधून तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुमच्या शरीराला त्रास होत आहे म्हणून तुम्ही देवापासून दूर जात आहात. तुमचे अंतःकरण वाईट गोष्टीमध्ये गुंतत आहे. पण जीवनाचे सत्य जाणून घ्या. कितीही तुम्हाला कोणी त्रास दिला, तुमच्याबद्दल कितीही वाईट वागण्याचा विचार केला तर त्यांच्या वागण्याचा आणि त्यांच्या विचाराचा तुमच्या मनावर कुठलाही परिणाम घडू देऊ दिला नाहीत तरच तुम्ही सिद्ध ठराल आणि तुम्ही यशस्वी ठराल. स्वामी म्हणतात की आज तुम्ही जे करणार आहात त्यावर तुमचे उद्याचे भविष्य अवलंबून आहे. जर तुमची स्वप्न मोठी असतील तर तुम्हाला त्यासाठी आज मोठे काम आणि मोठे कष्ट सोसावेच लागतील. तुम्ही कसे दिसता याने काहीच फरक पडत नाही, फक्त तुम्ही काय करता या गोष्टीने खूप फरक पडतो. तुमच्या दिसल्याने काही होणार नाही, पण तुमचे मन जर सुंदर असेल तर नक्कीच तुम्हाला बाहेरूनही तुमचे कर्तव्य सुंदर बनवते. म्हणून कधीही कोणाच्या दिसण्यावर किंवा तुमच्या दिसण्यावर देवाकडे खेद मानू नका. फक्त तुमचे मन कसे आहे ते ओळखा आणि कर्तव्य करत राहा. कारण कर्तव्यानेच तुमची ओळख तयार होते. कर्तव्यच तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये जागा मिळवून देते. त्यामुळे विचार करत राहा आणि स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत असताना कधीही वाईट कर्माचा आधार घेऊ नका. कितीही संकट आली आणि कोणीही तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार केला तर तो त्यांचा विषय आहे, तुमचा नाही. कारण देवाला मन देताना सर्व गोष्टी समानच ठेवाव्या लागल्यात. तुम्हाला 2 डोळे, 2 हात, 2 कान आहेत, तसेच त्यालाही आहेत. फक्त मन मात्र एकच आहे. मग आता तुम्ही हव्यास करू नका की माझे विचार आणि त्याचे विचार का सोबत जुळत नाहीत. कारण त्याचे विचार हे त्याच्या नियतीनुसार चालतात आणि त्याची नीती जशी आहे तसेच त्याला देवही कर्म देतो, हे ओळखून घ्या. कारण देवाकडे न्याय करताना कुठल्याही गोष्टीचा भेदभाव केला जात नाही. तुम्हाला वाटत असेल मन तुमचे आजारी आहे, मग फक्त तुम्ही देवाचे नामस्मरण केलात आणि आहे ते कृत्य चालू ठेवलात, फक्त देवाला दानधर्म करत राहिलात, मौल्यवान वस्तू अर्पण करत राहिलात
तर देव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल. या गोष्टी कधीही स्वीकारू नका, कारण देवाला कधीच पैसा, धन आणि दौलत लागत नाही. कारण तुम्हीच देवाकडे त्या गोष्टी मागत असतात, तर देवाला त्याची भूक का असेल? देवासाठी फक्त तुमचे स्वच्छ अंतःकरण आणि तुम्ही केलेली अंतःकरणातून सेवा, याच गोष्टी देवासाठी मौल्यवान ठरतात. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, देवाकडे कुठलाही वसिला चालत नाही. देवाचा निकाल हा फक्त तुमच्या कर्माच्या परीक्षेवर असतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतून राहताना सर्वात पहिले तुमच्या हातून होणाऱ्या कर्माचा विचार करा. त्याचे फळ तुम्हाला काय मिळेल आणि कसे मिळेल हे तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच समजेल. असे कित्येक साधू, कित्येक संत होऊन गेले, ज्यांच्याकडे रुपयाही धन नाही. फक्त दिसण्यामध्ये सुंदरता आहे असेही नाही. कुरूप रूपात निरोगी शरीर घेऊन त्यांनी फक्त देवाची सेवा केली आणि आज त्यांचे नाव अजरामर आहे. कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. त्याच्यासाठी सर्व मोहमाया या काही नाशक घटक आहेत हे ओळखून घ्या. आणि स्वामी तुम्हाला तेच सांगतात की तुमच्या जीवनाचे सार ओळखून घ्या. हे जग असे आहे की जोपर्यंत तुम्हाला त्याच्याकडून काहीतरी मिळत आहे तोपर्यंतच तुमच्या सोबत राहते, आणि ज्या दिवशी तुमच्या जवळच्या सर्व मौल्यवान गोष्टी, मौल्यवान तुमचे शरीर याचा नाश होतो, तेव्हा तुमच्या जवळच्याच लोकांना या सर्व गोष्टीचा वास यायला लागतो. आणि त्याच गोष्टीसाठी लोक तुमच्याजवळ आले होते, तीच गोष्ट आता त्यांना धोकादायक वाटते, म्हणून ते तुमचा मार्ग सोडतात आणि तुमच्यापासून दूर जातात. मग तुम्ही कोणासाठी किती झुरायचे आणि कोणासाठी आमचा किती वेळ द्यायचा हे आता तुम्हाला ठरवायचे आहे. कारण देव सर्व काही तुमच्या स्वाधीन करत आहे. आता कसे जगायचे हे तुम्हीच ठरवा. देवावर विश्वास ठेवतात हे तुमचे मोठे नशीब आहे. कारण देव व त्यांनाच दिसतो ज्यांचे खरंच अस्तित्व तयार करण्यासाठी त्यांनी देवाचा आधार घेतला आहे. आणि देवाच्या मार्गामध्ये येऊन त्यांनी सर्व जीवन नामस्मरणामध्ये गुंतवले आहे. मला माहिती आहे की बाळा, आजचा संदेश तुमच्या जीवनावर नक्कीच परिणाम करत आहे. कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात आणि तुम्ही स्वामीने दिलेला प्रत्येक शब्द पाळत आहात. त्याचमुळे तुम्हाला स्वामी वेगवेगळ्या मार्गातून मार्गदर्शन करण्यासाठी समोर येत आहेत. ते ओळखून घ्या आणि सत्याचा मार्ग स्वीकारा. वाईट गोष्टीमध्ये गुंतू नका, कारण हेच तुमच्या जीवनाचे सार आहे. जितकी घडेल तितकी नित्य नियमाने स्वामी सेवा करत राहा. हेच तुमच्या जीवनाचे मौल्यवान धन आहे. आणि शेवटी तुमच्या समोर येणारी हीच तुमची शिदोरी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.